बळवंत भास्कर पाटील खडगाव बुद्रुक येथील रहिवासी असून मागच्या 8 दिवसापासून आमच्या खडगाव गावामध्ये शिवारात निंबोरा शहरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आणि बऱ्याच जणांना हा बिबट्या झाडावर बसलेला दिसला. तरी पण ती हद्द वन विभाग सोयगाव तालुक्याला लागून असल्यामुळे त्यांना कळवलं, त्यांनी इकडे लक्ष दिलं नाही आणि ते बिबटे आता तो सोयगाव वन विभाग सोडून जळगाव विभागामध्ये आमच्या खडगाव गावात आलेले आहेत. आज रोजी 4 ते 5 वाजता नीलगाय रोही यांच्या मागं बिबट्या प्रत्यक्ष पळताना बऱ्याच जणांनी पाहिला. बिबट्या मागं आणि नीलगाय पुढं अशा अवस्थेत रोड ओलांडताना बऱ्याच ग्रामस्थांनी बघितला. गावाजवळून जाताना योगायोगाने नीलगाय सुळबाबूच्या शेतातून पुढे निघून गेली आणि बिबट्या त्या सुळबाबूच्या शेतातच थांबलेला आहे. तरी आता याच्या पुढे गावात शेतमजूर शेतात जाण्यास धास्तावलेले आहेत. तरी वन विभागाने तातडीने खडगाव बुद्रुक येथे येऊन खडगाव येथे येऊन त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि ग्रामस्थांच्या मनातली भीती घालवावी. मी वाल्मिक पाटील, राहणार खडेदेवडा बुद्रुक, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. मागे 4-5 दिवसापूर्वी आमचे खडेदेवडा संभाजीनगर ते जळगाव जिल्ह्याच्या हद्द खडेदेवडा बाँड्रीवरती बिबट्याचा वावर झाला. म्हणजे बिबट्या दहशत निर्माण केली. बिबट्याने जवळजवळ बऱ्याच लोकांना तो बिबट्या आढळला. त्यामुळे तिकडे मजूर जात नव्हतं कामाला. परंतु आज 10/8/2026 रोजी संध्याकाळी आमचं तो हद्द सोडून आमच्या गावालगतच एक शेतकरी सुळबाबूचं शेत आहे, तिथं ते नीलगायच्या मागे तो सुटला. दोघंही ते तिथं सुटले. परंतु बऱ्याच लोकांनी तिथं पाहिलं. दहशत असल्यामुळे लोक तिकडं गेले नाही. आणि नंतर मग मी लगेच वन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला. परत नंतर मग मी आमचे पाचोरा भडगावचे कार्यसम्राट आमदार आप्पासाहेब यांना मी लगेच फोन केला की आप्पा असा बिबट्यांचा वावर झालेला आहे, इथं आढळला आहे बा शेतकऱ्यांना. आप्पांनी लगेच सूचना दिल्या की मी लगेच देतो व त्यांना लगेच कळवतो. आणि मी वन विभाग अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी इथं येऊन ते बिबट्यांचं जी दहशत आहे ती शेतकऱ्यांच्या मनात आहे ती भीती कमी करावी. कारण सकाळी असा प्रश्न आहे की शेतात कोण जाईल आणि नाही जाईल, कारण मजूर कामाला येत नाही आहे. त्यामुळे मी वन विभागवाल्यांना विनंती करतो की त्यांनी येऊन सकाळी हे बिबट्यांचं माग वगैरे काय तिथं असेल ते पाहावे आणि तेवढं ती दहशत निर्माण कमी करावी ही मी विनंती करतो.